नमस्कार मंडळी, पवन गांबेडे स्वागत करतो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर खूप एक्साइटमेंट आहे. मस्त वाटतं की लगेच स्टार्ट करावं, पण त्याआधी तुम्हाला सांगतो की हा बाकी काय म्हणजे असं जास्त हे नाही. तर हा व्हिडिओ असणार आहे एक अनबॉक्सिंग. तर जास्त वेळ नाही काढूया, पण मी एक थोडंसं सांगतो की मी भरपूर दिवसापासून प्लॅन करत होतो एक इंटरकॉम घ्यायचा. तर मी कन्फ्यूज होतो की ब्लूटूथ इंटरकॉम घ्यायचा का मेश इंटरकॉम. आता मी हे एक्सप्लेन नाही करत बसणार ब्लूटूथ आणि मेश. तर ते यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओ आहेत की ब्लूटूथ इंटरकॉम कसं काम करतं, मेश इंटरकॉम कसं काम करतं. तर मग मी विचार केलेला ब्लूटूथकडे जाऊया, पण म्हटलं ब्लूटूथकडे जायचं तर 3,500पर्यंत समथिंग आहे. मग बोललो जर तेवढे घालतोय, परत नंतर आपण काही दिवसांनी अपग्रेड करायला जाणार तर परत पैसे तेवढे घाला. मग आपल्याकडे काय तेवढं पैसे नाही की सारखं पैसे घालत बसायचं. कुठेतरी थोडेफार जमवून आपण करतोय किंवा EMI वरती करतोय. तर म्हणून म्हटलं डायरेक्ट मेशवरतीच जाऊया. आणि नेमकं मी हा विचार केला आणि ब्लू आर्मरकडून ऑफर लागली कंपनीकडून 20% ऑफ. तर जास्त विचार मी करत बसलो नाही, म्हणून बोललो जाऊ द्यायचं घेऊन टाकूया. आणि आपल्याच मित्राचं दुकान आहे MTS म्हणून, संतोष भाऊ याला, त्याचं शॉप आहे सानपाड आणि कळंबोलीमध्ये. तर त्याला विचारलं, त्याने जस्ट त्यांची मेंबरशिप घेतली होती, म्हणजे त्यांचं हे घेतलं, फ्रँचाईज घेतली. तर मग त्याच्याकडे आले तर तो बोला माझ्याकडे अवेलेबल आहे. मग जाऊन लगेच आपण घेऊन टाकलं. म्हणजे हार्ड कॅश नाही घेतलेलं, EMI वर घेतलं. आपला तेवढा बजेट नाही की आपण हार्ड कॅश काय घेऊ, सगळे EMI वरतीच. त्याच्यामुळे आता जास्त वेळ काढत नाही, फायनली घेतलेला आहे. आणि ह्याचाच हा अनबॉक्सिंग आणि इन्स्टॉलमेंटचा व्हिडिओ असेल, इन्स्टॉलेशनचा. तर हा मी का चूज केला माहिती आहे, मोस्ट ऑफ द रिझन माझं हे मेड इन इंडिया, प्राऊडली मेड इन इंडिया, इंडियन प्रोडक्ट आहे आणि मेश टेक्नॉलॉजी आहे आणि खूप सारे फीचर्स आहेत त्याच्यात. तर त्यातले आहेत थोडेसे सांगतो. फोन कनेक्टिव्हिटी आहे आपल्या, ब्लूटूथ 5.1 आहे, कॉल आहे, म्युझिक आहे, नेव्हिगेशन आहे, व्हॉइस असिस्टंट सपोर्ट आहे, व्हॉट्सअप मेसेज रीडआउट आहे, प्लस 360 त्याचा ॲप आहे, म्हणजे त्यांचा स्वतःचा ॲप आहे ज्याच्यामध्ये सगळे अपडेट आहे, युजर डॅशबोर्ड वगैरे सगळं टोटल आहे. आणि वर्ल्ड क्लास ऑडिओ विथ रग डिझाईन, म्हणजे डिझाईन प्रॉपर केलेलं आणि वॉटरप्रूफ आहे मेन तर हा. आणि सगळ्यात बेस्ट तर ह्याच्यात आहे ना JBLचे साऊंड आहेत, तर त्याच्यामुळे साऊंड क्वालिटी तर एक नंबर असणार आहे. आणि फीचर्स काय माहिती आहे, राईट ग्रिड मेश इंटरकॉम आहे, त्याच्यामध्ये 20 रायडर्स कनेक्ट करू शकतो आपण आणि एक ग्रुप क्रिएट करू शकतो पूर्ण. आणि याची रेंज आहे 1.2 किलोमीटर, जे की ह्याच्यात सगळं मेन्शन केलेलं आहे. मेशमध्ये असताना तुम्ही म्युझिक ऐकू शकता, परत शेअर करू शकता म्युझिक दुसऱ्या इंटरकॉमवरती. बाकी ऑटोमॅटिक रिकनेक्शन वगैरे हे ऑलमोस्ट फीचर आहे, सगळं सांगत नाही बसत, मोठा खूप व्हिडिओ होईल. तर आपण फटाफट ह्याचं अनबॉक्सिंग करून घेऊया. अशा प्रकारे हा काय आहे. आणि इथून आहे ह्याचं पॅकेजिंग. टोटल सेटअप, जो की हा असेल आपला डिव्हाइस. आणि हे स्पीकर्स आहेत जे हेल्मेटच्या आतमध्ये बसतील. आता त्यात पण माझा जुगाड आहे ॲक्च्युली. माझं हेल्मेट आहे नॉर्मल साधंवालं, ज्याला की स्पीकर पॉकेट्स नाही आहेत, तर आपल्याला ते जुगाड करून बसवायचे. मग तो पुढचा व्हिडिओ असेल ह्याच्या पुढे. आता हे फटाफट हे काढून घेऊया आपण. बाकी ह्याच्यात काय काय अजून दिलं आहे, हे आहे टोटल ह्याच्यावर दिलेलं आहे, राईटवाला, लेफ्टवाला, प्लस हा माईक आहे. आणि हे जे आपले बाहेर केबल कनेक्ट होईल ते आहे. बाकी ह्याच्यात अजून काही नाही आहे. आणि हा असणार आहे आपला डिव्हाइस, क्लास वाटतंय. हा आपल्या हेल्मेटवरती बाहेर लागेल. हे आहे त्याचं युजर मॅन्युअल आहे, कसं फिटिंग करायचं काय ते आहे. आणि ह्याच्यात बरेच सारे असे टूल्स आहेत, जे की हे आपलं क्लॅम्प आहे हेल्मेटला लागेल असता, हा चिटकवण्यासाठी, जो की स्टिक करून लावायचा आहे. आणि हा क्लॅम्पवर नटबोल्टवाला क्लॅम्प आहे. हे चार्जिंग केबल आहे. आणि हे आहे आपल्या जे पॉकेट्समध्ये बसणार ते स्पेसर्स आहेत आय थिंक. हे स्पेसर्स आहे आय थिंक.
त्याला ना आणि त्याच्या खाली काय आहे बघूया. बाकी काही नाही, हे एवढंच आहे जे की आपण आता सगळं काढत नाही बसायचं. एकच आपण हे आपण फिट करणार आहे हेल्मेटला साईडला आपल्या क्लॅम्प ह्याच्यावरती तो डिव्हाइस लागेल. तर फटाफट आपण बघून घेऊया काय जुगाड करता येतं, त्यानुसार फिटिंग करू. एकदा काढतो बघू, दाखवून देतो. हे बघा पूर्ण प्रॉपर स्टिक करायला वगैरे आहे. हां हे छोटे ते बरोबर, ते स्पेसर्स आहे, हे आपल्या हेल्मेटमध्ये स्टिक होईल आतमध्ये आणि त्याच्यावरती मग हे स्पीकर्स लागतील. बघूया काय जुगाड करता येतो आपल्या हेल्मेटमध्ये. साईडला मी ॲक्च्युली हेल्मेटची पॅडिंग काढली होती. आता पॅडिंग काढले तर दाखवतो, दिसेल का माहीत नाही. इथे आपल्याला लावायचे, इथे बसले पाहिजे, पण इथे बसण्यासाठी ॲक्च्युली प्रॉब्लेम येतो. हा असा जातो आतमध्ये, तर आपल्याला बहुतेक ना ह्याच्यावर स्टिक करावं लागेल. ह्याच्यावरती असंच काहीतरी जुगाड करावं, ह्याच्यावर स्टिक करून बघूया. पण हे इथे स्टिक करायचं बोललं तर कट करावं लागेल. आता काय जुगाड होतो ते बघूया आपण. पहिलं ट्राय करूया ठेवून असं, मग तुम्हाला फायनल माझं काय ठरेल ते व्हिडिओमध्ये दाखवेन, कारण जास्त मोठा व्हिडिओ करायचा नाही. तर खूप वेळ R&D केल्यावरती आपण हे जे माझे रिमूव्हेबल पॅड्स आहेत ना ह्याच्यावरती स्टिक केलेले, इथे दिसणार नाही ॲक्च्युली लांबून, इथे आतमध्ये स्टिक केले. इथे मी स्टिकर नाही लावले, फक्त ते स्टिकर स्टिक केलेत आणि त्याच्यावरती आता आपल्याला हे स्पीकर्स लावायचे. स्पीकर आपण लावलेला आहे आणि बाकी ह्या त्याच्या केबल आपण आतमध्ये ठेवणार आहे. एकदम फिक्स नाही करायचं, कारण आपण नंतर प्लॅनिंग आहे की हेल्मेट अपग्रेड करायचं आणि हे सगळं आतमध्ये टाकायचं. कचरा सगळा जुगाड उभा नाही. इथे टाकून एकदम सगळं जेवढं प्रॉपर येईल हे मला इथून येईल. त्याच्यामुळे मला अपग्रेड करावं लागणार हेल्मेट. आणि ॲक्च्युली या हेल्मेटमध्ये नॉईज खूप येते, म्हणजे हवा खूप मारली जाते, त्याच्यामुळे मला अपग्रेड करायचं आहे. पण सध्या ऑप्शन आपल्याकडे पैसा नाही. लाईट पण गेली, तर आपण बसवूनच राहूया. बसवून बघूया आणि मग थोडं गरम गरम मला वाटतं थोडंसं अजून आत जायला हवं. थोडंसं आत गेलं तर ट्राय करूया. आली बाबा. काहीतरीच गरम होते. काय लाईटीचा खेळ चाललाय इकडे ना, असंच प्रॉब्लेम आहे. हे इकडे बसूया आपण, इथे येईल इंटरकॉम.
फायनली 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 झालेलं आहे आपलं. जुगाड जुगाड. जुगाड सिस्टीम केले, एकदा लावून बघू म्हणजे कानाला. प्रॉपर आहे, प्रॉपर आहे. मिररमध्ये बघितलं काय कानाला त्रास वगैरे नाही, गॅप आहे कानामध्ये चांगला. बरोबर. फायनली घरच्या घरी. हे पण चांगलं बसलंय. आपला अँटिना आहे. ओके, मेश यूज करतो तेव्हा अँटिना कामाला येतो. आता बाकी पेअरिंग मोड बघूया. पेअरिंग मोड काय, कनेक्ट द हेडसेट टू द युनिट, टर्न ऑन द डिव्हाइस, लॉंग प्रेस 0 बटन. हां, हे बटन मधलं बटन प्रेस करून ठेवायचं आहे लॉंग टर्म. You are able to listen the boot up sequence, boot up test followed by the battery level announcement. पेअरिंग विथ मोबाईल फोन. ओके, आपल्याला मोबाईल फोनमध्ये पेअरिंग करण्यासाठी ऑन केलं. गरम काहीतरीच होत आहे. ब्लूटूथ पेअरिंग मोड ऑन करण्यासाठी प्लस मायनस बटन एकदा प्रेस करायचं आहे. हां, ब्लूटूथ पेअरिंग मोड ऑन झालेला आहे सिंगल प्रेसमध्ये. आला C30. C30 पेअर. झालं, पेअर झालेला आहे. आता आपण ट्राय करूया गाणी. आवाज येते, आवाज. कुठे गेलं सॉन्ग, कुठे गेलं? हे गाणं आहे माझं फेवरेट सॉन्ग आहे मराठी. आवाज येईल का माहित नाही, एकदा जास्त लावत नाही. आपण लावून टेस्ट करू. हॅलो, हो आलो, थांब 2 मिनिटं. हॅलो हॅलो, हां हां. फायनली आपलं इन्स्टॉलेशन झालेलं आहे, जे की एकदम क्लास वाटतंय. आता एक्साइटमेंट आहे कधी ह्याच्यावरती आपण सगळे रायडर कनेक्ट करून राईड कधी करतोय. तर जुगाडू काम केलंय. मला काय एवढं माहिती नाही आपल्या इन्स्टॉलेशनचं वगैरे, पण मी स्वतः ट्राय केलं आणि बसवलेत. हे इथे दिसतील का नाही माहिती नाही, ते बघा इथे बसवलेत, इथे
आपल्या ह्या रिमूव्हेबल पॅडमध्ये. हे बघा इथे स्पेसर्स लावून बसवलेले आहेत, बसतील. चला बाकी आता व्हिडिओ कसा वाटला, काय चुकलं, काय ह्याच्यात काय चेंजेस करावे लागतील का, जर कोणाला माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा. बाकी आता उद्या आपली राईड आहे, एन्जॉय करूच. चला तर हा व्हिडिओ इथेच एंड करतो. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय. आता मी उद्या ह्याची मजा घेतो. गुड नाईट. झालेली रात्र आणि घामाघूम खूप झालं तर फॅन लावतो, जरा बसतो आणि घरी म्हणजे मी घरीच आहे, ताईच्या घरी तिकडे जातो.